अंजना देवरे किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बोंबलाची चटणी बनवतोय। पहिलं बोंबील भाजून घेऊ। का भाजायची? अशी चटणी करून ठेवायची, आपल्याला पाहिजे तेव्हा खायची। बोंबील, मिरची आणि लसूण आणि मीठ, काहीच टाकायचं नाही याच्यात। झाले भाजून, हारावर छान भाजले जातात बघा। भाजायचे ना, असे काळं काढून टाकायचे, म्हणजे चटणी काळी होत नाही। मग नंतर असे बोंबलाचे तुकडे करायचे। बघा कशी कुरकुरीत झाली, बघा छान कुरकुरीत झाली। आणि मग याच्याला पाट्यावर वाटायचं। कसं वाटायचं ते तुम्हाला दाखवते। हे बोंबील भाजले, तुम्हाला दाखवले, साफ पण केले। काळं असतं ना भाजलेलं, ते सगळं चाकूने काढून टाकायचं आणि असे तुकडे करायचे। आणि 1.5 कांडी लसूण घ्यायचा आणि 3 प्रकारच्या मिरच्या घेतल्या बघा। संकेसुरी घेतली, लवंगी घेतली आणि गावठी घेतली। 3 मिरच्या घेतल्या आणि एवढं मीठ घेतलं। हे आता पाट्यावर वाटायचं आणि महिना 15 दिवस हे मिरची खायला होते। बारीक वाटायची गरज नाही, अशी थोडीशी जाड भरडीच वाटायची। आपण मिरची सोबत परत लसूण पण वाटून घेऊ। एक जीव करायचा। असे बोंबील बी दिसले पाहिजे, म्हणजे खायला घ्यायला मस्त वाटतं। आणि त्याच्यात तेल टाकायचं, गरम बिरम काहीच करायची नाही। डायरेक्ट तेल टाकायचं आणि खायचं। महिनाभर राहते बोंबील चटणी, म्हणजे आपल्याला खाताना घ्यायची। आणि अशी मिरची वाटायची, पण पाट्यावरच वाटायचं, नाही तर खलबत्त्यात कुटा। पण कुटला ना बारीक होऊन जाईल, त्यामुळे मजा येत नाही खायला। तेव्हा असंच खायचं, तेव्हा अशी कुटके मिळायला पाहिजे आपल्याला खाताना। बघा मी कशी मिरची करून दाखवली बोंबीलची, तुम्हाला खूप आवडेल। कशी केली ते पण दाखवले। मी चुलीत बोंबील भाजले, ते चांगले साफ केले, काळं काढून टाकलं। आणि 3 प्रकारच्या मिरच्या घेतल्या, जास्त तिखटवाल्या मिरच्या नाही घ्यायच्या। 2-3 संकेसुरी, 2-3 लवंगी आणि गावठी मिरची, या तिखट नसते त्यामुळे त्या घ्यायच्या। आणि लसूण घ्यायचं 1.5 कांडी, मीठ, आणि हे तुकडे करायचे बोंबलाचे। तेव्हा बोंबलाचे तुकडे करायचे, असे एकदम बारीक पण नाही वाटायचं। बोंबील असे दिसले पाहिजे खायला, आणि करून ठेवायचे अशी। तेव्हा कशी बोंबील दिसतात बघा। पण ही गरम करायची नाही, काहीच नाही, अशीच ठेवायची। आणि याच्यात ना खायच्या वेळी काय करायचं, आता एवढी घेतली आपण, तर तेल टाकायचं। तेल टाकून आणि भाकरी बरोबर, चपाती बरोबर खाऊन तर बघा किती छान लागेल। एकदम सुंदर आहे। बाहेर गेले ना फिरायला तर असे करून न्यायची। 8 दिवस 15 दिवस ही मिरची टिकते आणि खायला पण तोंडाला चव येते। चटणी अशी डब्यात भरून ठेवायची, पाहिजे तेव्हा खायची। थोडी 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 तयार करून ठेवली तर खाता येतं ना। कमेंट करा आणि लाईक करा। पूर्ण व्हिडिओ बघण्याबद्दल धन्यवाद।